आपलं शेत रूटर करायचं चालू आहे तर भुईमुगाचं ह्याच्यात काँग्रेस लय होतं ना, अवचलच नसतं, तर त्याच्यामुळं आता रूटर करून घेतो आपण. आणि ह्या शेताच्या बाजूला आपला भुईमुग आहे. भुईमुग काढायलाच आला नाही आणखीन, ह्याला पेरून 4.5 महिने झालं तरी इथं थोडासा डुकरांनी खराब केला होता इथं, आणि पुढं बाकी सगळीकडे व्यवस्थित चांगला आहे. आणि तिकडं समोर एका जागेवर डुकरांनी खराब केलं आहे बघा, इथं डुकरांनी खराब केला. पण ह्या प्रॉब्लेम असा आहे ना बघा, इथं पण डुकरांनी खराब केला आहे. पण या भुईमुगाचा प्रॉब्लेम असा आहे की डुकरांनी वेल जरी झाड जरी वर घेतलं ना, शेंगा जमिनीतच राहतात, तर त्याच्यामुळे डुकरं ह्या भुईमुगाला जास्त त्रास देत नाहीत. कारण की त्यांना जर शेंगा खायचे म्हणलं ना तर जमिनीत तोंड घालावं लागतं, तर त्याच्यामुळं. पण तरी पण हे बघा इथं भुईमुगाचं नुकसान केलेलं आहे डुकरांनी. हे बघा इथं हे ताजं नुकसान केलं बरं का, काल नाही तर परवा. आता इथून पुढे लक्ष द्यावं लागेल आपल्याला भुईमुगाकडं. हे बघा इकडं पण नुकसान केलं आहे, इथं थोडंसं आता नुकसान करायला लागले डुकरं. आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल ह्या भुईमुगाकडे. हे बघा इकडं हे बघा इथं पण नुकसान केलं आहे डुकरांनी. नुकसान म्हणजे हे वेल आहेत ना असे वर काढून ठेवलेत. हे बघा हे असं, यार इतकी मेहनत केली. हे बघा डुकरांनी ना हे अशा शेंगा उघड्या करून ठेवल्यात आणि हे असं नुकसान केले. मग आता शेंगा खराबच झाल्या राव. हा वेल पूर्ण आता सुकून जातो, ह्याच्या शेंगा खराब होतात. हे बघा परत इकडं असं नुकसान केलं डुकरांनी. हे बघा हे असे झाडं काढून टाकले, वेल असं वेल काढून टाकलाय. लय नुकसान करायला लागले डुकरं. बंदोबस्त करावाच लागेल डुकराचा काहीतरी. आता चिमण्या उठ, चिमण्या उठ ना. ए बैल चिमण्या. मित्रांनो आज पण काल जिथं अवथानलं ना तिथंच अवथानायचं चालू आहे. आज माझा आवाज ऐकले की लगेच थांबतात बैल, बोललेलं ऐकले की. कारण मी फोन आला ना, फोनवर बोलताना बैलांना थांबवतं ना, त्याच्यामुळे बैल थांबतात. मी कालच्या शेतात आडवं अवथानलं होतं ना, तर त्याच्यातच आज उभं अवथानतो आहे. कारण की हे बघा हे गवताला जी माती लागली आहे ना, तरी परत एकदा हल्ली ना गवत तर मग माती निघून जाईल, त्याच्यामुळं परत एकदा अवथानतो आहे. आज एकदम हलक्या हाताने अवथानतो आहे. कसं चिमणे चल. हे बघा हे असं मोकळं आवत राहून द्यायचं. आवताच्या पासापाशी थोडंसं गवताची मुळांची माती निघते गवताच्या, असं हलक्या हाताने अवथानलं चिमणे. त्याच्यामुळं काल थोडं वजन देऊन आणलं होतं ना, तर त्याच्यामुळे गवत सगळं ढिलं झाले. आता माती ढिली व्हायला पाहिजे मुळ्यांची, बस झालं. आणि बैलांना दुसरं काही काम नव्हतं ना, तर त्याच्यामुळं मी आज परत त्याच शेतात अवथानतोय कालच्याच. चिमण्या चल की, आहे तुला तर 2-4 दिवस काम भेटलं की लगेच गळतो. चल सरजी चल. बैलांना मी चारणार आहे पण आज इकडं. ऐक थांब ना. आता काय करतो बैलांना इथं सोडतो, जरा गवत खाल्लं ना फ्रेश होते. आणि आज एवढं काय अर्जंट नाही ना. काल कसं मला दोन्ही शेतात आणणं गरजेचंच होतं, पण आज तसं काही गरजेचं नाही. त्याच्यामुळे आज मी बैलांना चारणार आहे. नाही तर काल जे इथून सुरुवातीला बैल धरले होते ना, एंड केला इथला, तेव्हाच बैल सोडले होते बागात चरायला. आणि ते पण परत मग दुपारून दुसऱ्या शेतात अवथानलं होतं. तसं आज काही एवढं अर्जंट नाही, त्याच्यामुळे मी बैलाला इथं सोडणार आहे. तेव्हा थोडे वळीतून सोडतो. आता सोडली तिथं बैल चरायला. जरा 20 मिनटं अर्धा तास खाऊन देतो त्यांना. अर्धा तास खाऊन देतो. अर्ध्या तासानं खाल्लं ना त्यांनी, मग परत आवताला घ्यायचे, मग जरा फास्ट चालते. चिमण्या आता बसलोय बैलांना चारत बसलोय फोन बघत. बैल पण मस्तपैकी खातात. आता बैल चरत चरत आवतापाशी चालेत. आता मी आवत झुपतो परत. म्हणजे कसं होईन लवकर अवथानायचं. अवथानल्यावर परत बिहानला चरायला बांधायचेच. सरजा बास चल चल रे. चल सरजा अलीकडे चल. चिमण चल ये. ए बैल चला थांब. तर परत बैलाला अवताला घेतलंय. आणि असं हात लावायची पण गरज नाही, म्हणजे फक्त गवताच्या मुळ्या ढिल्या झाल्या पाहिजे. चल चिमण्या चल रे. फक्त गवताच्या मुळ्या ढिल्या झाल्या पाहिजेत, असं मोकळ्या हाताने घ्यायचे ना, त्याच्यामुळं एवढं काय अवघड नाही.
आता कुट्टी करून घेतली मी, पण ह्या गावरंगायला नंतर टाकायचं, आत्ताच नाही टाकायचं. आता वेळ झाली त्यांची, पण थोड्या वेळाने टाकायचं आहे. थोड्या वेळ म्हणजे आज दिवस मला टाकायचं आहे, कारण मी एकटाच आहे. मला पण परत आवत उभा आहे खाली, मला जायचं आहे आवताकडं. त्याच्यामुळे ह्यांना नंतर खायला टाकायचे. सकाळी तर टाकलंच होतं त्यांना. मग ते आता मी आलो आहे, भैयाला अवतावर ठेवलं होतं. तर भैयाने काय केलं आहे, आंब्याच्या शेतात, म्हणजे खालचं शेत आवथाणून झालं, आंब्या शेतात आवताणलं. आंब्या शेतात आवथाणत होता आणि आवती तो उभा आहे. तर चला आता मी आवथाणतो, कारण की बहुतेक आज ट्रॅक्टर येणार आहे वाटते पेरायला. कारण की वापसा पण चांगला आला आहे, 2-3 दिवस झालं पाऊस नाही ना, वापसा चांगला आला आहे. बैल राऊंड करत होते. भैयानी बैलांना सोडायला पाहिजे होतं जराशी इथं खायला, तर तसंच उभा राहून दिलं आहोत. असं करतो भैया, बैलाची काळजीच घेत नाही. आता मी येईपर्यंत खाल्ला असतं ना बैलांनी. मी त्या पलीकडच्या आंब्यापासून, म्हणजे ह्या आंब्याच्या पलीकडून आवथाणत आलो आहे. आता इथं आवथाणायला चालू केलं आहे. ह्या आंब्याच्या पलीकडं पण आवथाणले. तर इथं बैल थांबवतो थोडं 2 मिनिट, कारण की छोटा छोटा पाऊस येतो आहे आणि सोबत वारं बी येतं आहे थोडं थोडं. बघा इकडं झाड हलत आहेत ना, थोडं थोडं वारं येते. इकडे ह्या आंब्याला जास्त वारं लागतंय, कारण तो 1 नंबरला आहे ना, आणि ह्यो आंबा आड बाजूला येतो, त्याच्यामुळे ह्याला जास्त वार नाही लागत. आता ह्या आंब्याला पुढच्या वर्षी आंबे येईपर्यंत कोणी लक्षच देत नाही झाडांकडे. ह्यांना काय खायला प्यायला, तर लहानपणी आपण बघत होतो त्यांना खायला प्यायला, पण आता ह्या झाडांना खायला प्यायला बघायची काय गरज नाही. झाडे मोठाले झालेत आता, आणि हे सगळ्यात मोठं झाड आहे. आता मी आवथाणायचं बंद करतो. मला वाटतं वापसच मोडन काय की एवढ्या पावसाने. बघू किती येतोय पाऊस, किती नाही. आता वारे शांत झालं आणि पाऊस यायला लागला. इकडल्या बाजूने पाऊस होता, वरला काढला. ते मोत्या भिजला का? थांब रे सरजा. आता आई भिजली असं ना. आई इकडं खालच्या शेतात जरशा गाय चारत होती. मी सकाळून जी ताव थांबलं ना, तर तिथं आई जरशा गाय चारत होती, त्याच्यामुळे आई भिजली असेल. थोडा पाऊस आला पण, उघडला पण आणि ऊन पडलं पण. चला आता डबल आवथाणायला चालू करतो. आता चांगलं ऊन पडलं आहे. आता बैलांना सोडले तर चारायला, आणि आव तिथपर्यंत आलं आहे. आणखीन 15-20 मिनटात झालं असतं तिथपर्यंत, सगळं छानच झालं असतं. पण मी बी लय बेजारायला लागलो, कारण की ह्याच्यात आई चालले ना, तर वासन लय लागते आवताला, तर त्याच्यामुळं सोडून दिले. आता उद्याच्याला एवढं आवत हाणून घ्यायचं, एवढं, आणि उभा 8 तास हाणायचे तिकडच्या बाजूने आणि पलीकडच्या बाजूने. बैल आता चरतात. बैल असे चरण्यात आणि काम करून चरण्यात लय फरक. काम केलं ना लय पटपट गवत खातात, आणि कामाला नाही नसले ना मग मज्जा के साथ दम्मा आणि गवत खातात. पण आता कामाला ताणलेत ना, चांगलं गवत खातात दोघं पण. आता मी जिथं आवथाणलं ना आंब्याच्या शेतात, तर तिथून असं खालच्या साईडने बैल चारत चारत आलो. तर आता मी मोसंब्याच्या शेतात आहे, हे पलीकडं मोसंब्याचं शेत. आणि तर आता ह्या बांधाने चाललो आहे. असंच ह्या बांधाने पुढं जाणार रस्त्यापाशी, आणि तिथून मग हौदावर बैल पाणी पिणार, मग पाणी पिऊन घरी न्यायचे. आज बैलांना मी बांधलं नाही चरण्यासाठी, मी हातात घेऊनच चारले बैल. कारण घरी जाऊन मला पण काही काम नव्हतं, घरचे सगळे तर कामं झालेतच. म्हटलं हातात घेऊन मीच फिरवतो बैलांना, आणि फोन बघत असे हातात घेऊन फिरायचं बैलांना. आणि तसं पोटभर खाल्लं आहे त्यांनी. आता थोड्या वेळात मी घरी जाणार आहे, आणि घरी जायचं, फ्रेश व्हायचं, जेवण करायचं, मग झाले दिवसभराचे कामं. चिमान काय बाबा, लय काम केलंस. आणि एकदा दाखवू का टाईम किती झाला असं ना. आता अंदाजे आत्ता 7:30 वाजलेत, तरी पण अंधार आता सुरुवात झाली पडायला, आणि मी घरी जाणारच आहे आता. त्याच्यामुळे पण इकडं थोडंसं उजेड वाटतंय. आता जाणार आहे मी घरी 5 मिनटात. पेरणी कशाची करणार आहे यावर्षी? तर यावर्षी आपण सोयाबीन पेरणार आहेत, कारण की ऊस तर लावलेलाच आहे, आणि खाण्यासाठी आपण उन्हाळा बाजरी केलीच होती. तर त्याच्यामुळे, आणि मूग उडीद मागच्या वर्षीचंच खायला आहे आपल्याला, तर त्याच्यामुळं सोयाबीन पेरायची आपल्याला. ऊस तर लावलेला आहे, 1-2-4 शेतं रिकामी आहेत,
आणि गुरांना खाण्यासाठी नाही करायचं, कारण की गावरान गुरं चरायला जातात आणि बैल आणि ज्या जर्शी आहेत ना घरी, तर त्यांच्यासाठी आपल्या घरासमोर नेपियर आहे, आता सध्याला मका पण आहे, कडवळ आहे, मेथी घास आहे, तर त्याच्यामुळं गुरांसाठी खायला नाही करायचं. आज फक्त सोयाबीनच करायची आणि तूर थोडीशी लावायची. आपल्याला घरी डाळ खाण्यासाठी तूर एक लावायची थोडीशी कुठंतरी, बाकी हेच करायचं. आणि जे आपलं भिमुगाचं शेत आहे ना, भिमुगाच्या शेंगा आहेत ते, तर त्याच्यात आपल्याला बटाटे करू नंतर. म्हणजे आता तर ते शेत रिकामं होत नाही, ते रिकामं झाल्यानंतर आपण गौरी असतात ना, गौरी गणपती, तर त्यावेळेस आपण बटाटे लावू त्या शेतात. तर असं झालं पेरायचं नियोजन.